जिजे काय रे समाधान आहे? जिजे जेडीच्या लग्नाचं बोलून आलो बघ. होय, काय म्हटलं? आता एवढा महाळाचा पंधरवडा सरला की पुढची बोलणी करायची असं ठरलंय बघा. आता दिवाळीत एखादा चांगला मुहूर्त बघून जेडीचा बार उडवून टाकू बघ. अहो मी तर म्हणते दिवाळीच्या आधीच उरकून टाकू. अगं एवढ्या लवकर तयारी करायला कसं दिवस पुरायचं? नाही नको समाधान आहे, आपण दिवाळीतच बघू बघ. अगं हो हो, तुम्ही तर फार मांडवातच जाऊन बसला की. अरे तसं नाही रे समाधान्या, जेडीच्या लग्नासाठी जीव माझा तिळी तिळी तुटत होता बघ. आता देवाच्या कृपेने समज कसं जुळून आले बघ. हायच माझी जेडी तेवढी नशीबवान, म्हणून एवढं चांगलं स्थळ मिळालंय. काय ग जेडे, आता तरी झालं का तुझ्या मनासारखं एकदाच? काय ग, खुश ना? होय पप्पा. आता तू एकदा मार्गाला लागलीस म्हणजे आमच्या सगळ्या चिंता मिटल्या बघ. कसं आहे, मग घर, कारखाना, शेती आणि रोज शीतलच्या हातचं काहीतरी खायचं, बस एवढंच. नाहीतरी आता दुसरं काय करत होतं तवा? तिच्या नशिबाने तिला चांगलं स्थळ मिळालंय. असं बोलताय जसं काय तुम्हीच धडपड करून आणलंय. होय बाई जेडे, आता नशिबान तुला एवढं चांगलं स्थळ मिळाले तर नीट सांभाळून संसार कर बघ सगळा. अगं शीतल कुठे दिसेना? शीतल, शीतल. ती यास्मिनकडे गेली. आताशी कुठं नाही आली तर गेली का राहायला? इथे एकतरी एवढे दिवस सगळी कामं करून आमचं कंबाड गेले. झालं का? बोललीस? मला वाटलंच होतं तू बोलशील म्हणून. मस्त घरातली समधी कामं करून गेली बघ. मग काय नवलंय त्यात? आम्ही बी मस्त सगळी घरातली कामं करून बचत गट चालवलाय की आधी. पुष्पे, तू जरा गप बसतीस का? हा, जरा काय सुरू झालं का नाही तुमची कोंबड्यावानी झुंज लागलेली आहेच. अगं एवढी चांगली बातमी तिला सांगायची होती म्हणून हाक मारली, आणि खरं तर तिच्यामुळेच. म्हणून तर गेली तिकडे पळत. काय? नाही, आली की कळलंच की. बर बर, ती जाऊ दे. एवढी चांगली बातमी आहे, मी आजाला फोन करून सांगतो. मी फोन, अगं फोन दे की. हा मामा बोल. आजा, अरे कुठे आहेस? अरे हे काय निघालोय, दिल्लीला चाललोय. बर, निघताना तुला चांगली बातमी सांगतो. अरे आम्ही जेडीच्या लग्नाचा होकार कळवून आलो बघ. होय होय, त्यांचा बी होकार आहे. आणि 2 आठवड्यानंतर पुढची बोलणी करू म्हणलेत. आता फक्त तूच सांग, तू कधी सुट्टी काढणार आहेस ते, तशी तारीख काढू आपण. अरे नाही मामा, माझं काय खरं नाही बघ. आणि काश्मीरला सुट्टी मिळाली तरी विषय सोड. तुम्ही काय थांबू नका, मी सुट्टी मिळाली तर येतोच. बर बर, ठेवू का मी? हा ठेव, मी पोचलो परत फोन करतो. आजा, अरे तू खुश आहेस ना? अरे हो, हाय की मी खुश. आणि चांगलंच झालं बघ. आपण तिचं लग्न आहे ना जोरात लावून देऊ, तू नको काळजी करू. बर बर, तू बोलला ह्यात सगळं आलं बघ. आता मी तयारीला लागतो. तू तेवढं सुट्टीचं बघ बर का? हा हा हा, ठेव. आज पहिल्यांदा मामाला एवढा खुश बघितलाय. त्याच्या आयुष्यात आलेला हा आनंद असाच राहिला पाहिजे. आम्हा सोय रे वनच भैया, काय चाललंय? कवितांचा मॅशअप. अरे काय सांगू त्याले, आम्हाला एवढा आनंद झालाय का नाही, काही सुधार नाही, सगळं चांगलं झालंय बघ. पण भैया, तुम्ही राव टेन्शन दिलं होतं बरं का? व्हॉट डू मीन बाय टेन्शन? म्हणजे तुम्ही केवढा पॉज घेतला होता तिथं आम्ही गॅसवर ना, आणि ती मामी तिने तर श्वास रोखून धरला होता, श्वास. पण भैया मला काय म्हणायचंय, आता तुम्ही होकार देणारच होता तर एवढं ताणून का धरलं होतं? कसं असतं टॅलेंट,
ह्यातच खरी मजा असते. लोकांनी विचार केला पाहिजे आपली नेक्स्ट मूव काय असणार आहे. अहो भैया, की आई साहेब आणि ताई साहेबांना काय सांगणार आहे तुम्ही? आईसाहेबांना कसं पटवायचं हे मला चांगलंच माहिती. आणि कसं आहे, एकुलते एक पोरग म्हणल्यावर आईसाहेबी पागळते तरी. आता आपलं एकच ध्येय, वन अँड ओनली शीतल. येस, शीतल. हे तर लवकरात लवकर तो फोटो प्रिंट करून आणा. असा किती दिवस आम्ही तो जळका फोटो हातात धरून बसणार आहे. अहो भैया, अहो तिकडे जयश्रीला होकार दिलाय तुम्ही. त्यांनी तू पिक्चर बघत नाही का रे? हा, त्यात कसं असतं सगळं सस्पेन्स. हा, तर शीतलला पण असंच वाटणार ना आता. जयश्रीचं आणि भैयाचं लग्न झालं म्हणजे भैया माझं नाच सोडल. पण तिला हे कुठं माहितीये, हारकर जितने वाले कोई बाजीगर कहते. भैया, मी काय म्हणतोय, माझा ऐका तुम्ही. तुम्ही ना तुमच्या करिअरकडे लक्ष द्या. तुमचं जनमत लक्षात घ्या. उगल नको त्यात एनर्जी वाया नका घालू भैया. टॅलेंट राव. आता फक्त आपलं एकच ध्येय, शीतलला मिळवणं. आणि मग जयश्रीशी लग्न. लग्न तर जयश्री बरोबरच करणार, पण मिळवणार शीतललाच. तू है वही दिल ने जिसे अपना कहा, तू है जहां मैं हूं यहाँ, अब तो ये जीना मेरे बिन है सजा. हाँ हाँ. पुष्पे, अगं चल की थोडी कामं काय काय ती बघूया. म्हणजे खरेदी काय करायची, खरेदी कुठं करायची. मी बी तीच म्हणलं, आता शीतलला जोडीला घेते आणि भली मोठी लिस्टच काढते बघा. म्हणजे काय राहिलं असं व्हायला नको. होय, अगं ती असली आपल्याला काही काळजीच नाही. अगं तिकडं आसामला तिनं गणपती बसवला होता, मग इकडे घरात लग्नाचं बघायचं काय अवघड आहे तिला. अगो बाई, तुम्हाला चांगलंच माहित आहे की सगळं, आम्हाला तर काहीच माहित नाही बाबा. पुष्पे, चल येऊ का मी? मला ड्युटीला उशीर होतोय. चालतंय की. बरं येताना ती, बर काय नाही, जाऊ दे, या जावा तुम्ही. अगं काय ती बोल की आता. अहो काय नाही, मी म्हणणार होती येताना जरा गुरुजींना बी भेटून या. नको नको, तिकडे जाताना आपण दोघं संगत जाऊ. म्हणजे तुझ्या काय शंका असतील ते डायरेक्ट त्यांना विचारता येतील. होय, बर, आता कामाचा एवढा लोड येईल त्यात इसरायला नको म्हणून बोलली. पुष्पे, तू कामाचा अजिबात लोड घेऊ नकोस. मी ना मायडीला बोलून घेते. बरेच दिवस झाले ती बी घरला आलेली नाही. तेवढंच तिचं घरला बी येणं होईल आणि लगीन बी होईल. ती बया इथं कशाला? काय बोललीस का काय? नाही, कुठे काय, मी म्हणत होते जरा ठरू दे तरी, कधी काय ती. जीजे, हा. तू जरा थांब. हा? दम धर की जरा, मी सांगतो तिला फोन करून काय करायचंय ती. बरं बाबा, मायडीला फोन करतो. अरे ती पण आपल्या जेडीसाठी स्थळ बघत होती. बरं झालं बाई, पोरगीला इथल्या इथं चांगलं स्थळ मिळालं. ती आता पोरगी नजरेसमोर तरी राहील. नाहीतर काय, एकदा का पोरगी सासरी गेली की परत कुठलंही नव्हतंय ग. आता आपल्या दोन्ही पुरींचं माहेर आणि सासर एकाच गावातलं निघालं बघ. असं नशीब असतं बघ. असू दे जीजे, आता तू उगाच काहीतरी काढत बसू नको. बर बाबा, राहिलं. पुष्पे, तू आज चल. अगं हांतरून पांघरून तेवढं काढूया आणि लगेच आपण धुवून पण टाकूया. काय आहे, हा म्हणता पाहुणे येतील आणि तवा लागलच की. आव पण आत्ताच कशाला? अगं चल, नुसतं काढूया तरी. चल चल आज. चला. शीतल, अगं जयडीचा होकार कळवून आलो बरं का. त्यांचा बी होकार आहे. आता लवकरात लवकर लग्न उरकून घेऊ. हा, शीतल, हे सगळं तुझ्यामुळे होतंय बघ. तू मन मोठं केलंस आणि लग्नाला संमती दिलीस, त्याच्यामुळेच होतंय हे सगळं. अहो नाही नाही मामा, माझं काय त्यात. आता जयश्रींना स्थळ पसंत आहे, तुम्हाला स्थळ पसंत आहे म्हणलं, माझं कुठं काय तवा. नाही
अगं असं कसं शीतल, आपल्याला दुसऱ्याची मनं दुखून थोडीच नाती जोडायची. हा, आता बघ की तुझ्यातून त्यांच्यात एवढा वाद होता तरी तू मन मोठं केलंस, चांगल्या मनानं वागलीस, याचं लय कौतुक आहे बघ. आता सगळं चांगलं होईल बघ. शीतल, जेडीचा खुललेला चेहरा लय दिवसातनं बघितला बघ मी. लय बरं वाटलं मला, आणि ही समज तुझ्यामुळे होते. तू मन मोठं केलं म्हणूनच या घरात आनंद आला. नाही मामा, खरं तर काय झालं ग? नाही नाही, काय नाही. म्हणजे जास्त घाई घाई करू नका. सगळं अगदी व्यवस्थित होऊ द्या. होऊ द्या काय? हा, सगळं तुलाच तर पुढवून करायचंय. करशील ना? करीन की मामा. चालतंय, येऊ का मी? मला उशीर होतोय. एवढी खुश आहेत सगळी, पण मला तर काय पटना झालंय. काय तर केलं पाहिजे, पण करायचं तरी काय? इथं कोणाशी बोलून बी काय उपयोग नाही. ह्यांच्या संग बोलून बघते. मोबाईल एक कवा यायचा काय माहित. तो आदमी भागने लगा, फिर शीतल भी हमारी क्या कम है क्या? वो भागने लगा, शीतल पढ़ने लगी. वो आगे, शीतल पीछे. वो आगे, शीतल पीछे. फिर जाके मैंने उसको ऐसे पकड़ा और ऐसे बुक मार. हाँ, फिर मैंने उसके कान के नीचे बजाया सपा सप. उसका कान लाल बुलंद हो गया. मग शीतल दीदी काय करत होती? ती काय नुसती बघत बसली होती. जी काय केलं ती मी केलं मी. फिर मैंने उनको सब पकड़ा और शीतल को बोला पुलिसां के हवाले करके आ. पुढे काय झालं? मग काय, माझा सत्कार बित्कार झाला. हार तुर फुलं कसलं काय काय सगळे अशी टाळ्या वाजत होती मला. आणि पुढं शीतल तू उठ, ऐकत काय बसलं? उठ. ए गप्पे थापाड्या. झालं का तुझ्या स्टोऱ्या लावून? अगे ते जरा मी आपलं पोरांचं मनोरंजन. ग बस. राहुल्या, एक काम आहे, जरा फोन दे की तुझा. अगं माझ्या फोनच्या टिकऱ्या झालं नाही तू. अर हा, तुझा बी फोन फुटला नाही का? पण तुझा मोबाईल अजून पाठवला ना आज्यानं? अरे नाही ना, नाहीतर मी इथं कशाला आले असते. माझा बी फोन फुटाय ना. अगं मला लई गरज आहे फोनची आता. 3 दिवस झालं माझ्या कानांनी कविता पण ऐकलेली नाही. कविता? राहुल्या, हे काय नवीन भानगड आहे? वक्त आने पर मैं बता दूंगा. बर, यायचं तेव्हा येऊ दे तुझा बघ. आता काय बी करून कुठनं बी मला फोन दे. मला यांना फोन करायचाय. तू ऐसा कर ना, तेरे दोस्त के पास से लेना, यास्मीन के पास. अरे ती नाही ना, कॉलेजला गेले. नाही तर मी तुझ्याकडे कशाला आले असते. हाँ, थम, मैं तेरे को आत्ता लेके देता हूँ फोन. ओ तात्या! राहुल्या, अरे कोणाकडे बी काय मागतोयस? नाही नको, थांब. आता मी आमच्या घरी चालले, तिथनं करते फोन. अरे लई महत्वाचं बोलायचं यांच्या संग. चल, येते मी. बर. राहुल्या, तू कधी आलास दुकानात? बापू, तुम मुझे वहाँ ढूंढ रहे हो.
और मैं तुम्हारा यहाँ इंतजार कर रहा हूँ. हाय. ए तुझं चटर बटर बंद कर आणि झाडून घे. बाप्पू, मला पहिला आत्ताच्या आत्ता 7,500 रुपये द्या. किती ते मला न्यू मोबाईल घ्यायचा आहे ना. म्हणजे तुझ्या कानफडात देतो. आजपर्यंत सगळं मिळून तू एवढं कमवलंयस का? अरे स्वतः कमव आणि घे. मग 7,000चा घे, 70,000चा घे, लाखाचा घे. बाप्पू, आता भारीतला मोबाईल घेऊन जाऊतो का नाही बघा. टान, टिरिडिन, टिरिडिन. अरे देवा, ह्यो धोंडला तू माझ्याच पदरात का घातलास? आई आई शितले, आता वेळ मिळाला होय तुला? आणि काय ग, कशाला पुढे पुढे करत असते जिथं तिथं? त्यावर बोलू आपण मागणं. आता मला तुझा फोन दे की जरा. माझा फोन कशाला ग? अगं दे की, मला यांच्या संग बोलायचंय. हे घे. थांब थांब, आधी माझ्या संगत बोल आणि मग त्यांच्या संगत बोल. आता का आणि? अगं काय चालवलंय तुम्ही दोघांनी शितले? अगं तुम्ही कसं काय तयार झाला त्या भैया आणि जयश्रीच्या लग्नाला? अगं त्या पोरीचं आधीच असं झालंय, त्यात वरून तुम्ही असा पोरगा बघितला होय? अगं आहे, आम्हाला दोघांना हे सगळं पटलंय याच्यातला काय भाग नाही. ते काय झालं, आम्ही आसामला होतो का नाही, तेव्हा मला जयश्रींचा फोन आलता. त्या मला म्हणल्या त्यांना एक पोरगा पसंत आहे म्हणून. आता ते पोरगा कोण आहे ते काय सांगितलंच नाही त्यांनी. अगं पण तू एकदा विचारायचंच तरी की. अगं आहे, ते काय झालं, काय नाही, सोड, जाऊ दे. काय नाही, मला सांग सगळं. अगं मध्ये मी घरातल्यांना जयश्रींसाठी पोरगा सुचवला होता. अजिंक्यचे रूममेट आहेत अभय म्हणून. तर मला जयश्रींचा फोन आला आणि त्या लई काय बाय बोलल्या. मला बोलल्या, माझ्या कशात बी नाक खूप नगस, मला घरातनं बाहेर काढायला निघाली आहेस, ह्याव त्याव. अगं काय सांगतेस शितले? वय, मला तर लई वाईट वाटलं बघ, रडायला चालतं. म्हणून परत त्यांचा फोन आल्यावर मी बी जास्त काय खोलात विचारत बसले नाही. म्हणलं आता हे लग्नाला तयार झाल्यात तर हीच जास्त मोठी गोष्ट आहे. आता गोड गोड बोलून भुलवलती हो, पण एकदा लगीन झालं ना की खरं रंग दाखवा चालू करत. मला बी त्याचाच भ्या वाटतोय बघ. आई म्हणूनच तर सांगते, मला जरा फोन दे की, मी बोलते यांच्या संग. हे हा बोला की आई. हॅलो, अहो मी बोलते, शीतल. शितले, अहो आज मामा हर्षवर्धनच्या घरी जाऊन आले आणि होकार बी कळवून आले. मला तर अजून बी कस तरीच होतंय. तुम्ही बोलून बघा की त्यांच्याशी. माहितीये मला, म्हणजे मामाचा फोन आला होता. अहो तुम्ही करा की काय तर, परत एकदा बोलून बघा की. शितले, आज मामा लय खुश होता माहितीये तुला. त्यानं अजून माझ्यासाठी पोटाला चिमटे काढले शितले. आणि आता हे लग्न माझ्यासाठी मोडून त्याला दुखी नाही बघायचं मला. मग काय म्हणताय तुम्ही? हे बघ, आपण आता काय बोलायला नको. आता जे होईल ते निभावून न्यायचं एवढंच आपल्या हातात आहे. तू कशाला उगाच मनाला लावून घेत बसतीस? अगं सगळं चांगलं होईल असं आपण मनात आणतो. बघ सगळं चांगलंच होतंय का ना. आणि लई नको विचार करत बस. काय? हा चालतंय. शितले, तू समजून घे. अगं हे लग्न व्हावं ही माझी बी इच्छा नाही तर, पण ज्या घरानं माझ्यासाठी एवढं केलंय त्या घरासाठी एवढं करणं भाग आहे.